मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घोडबंदर रोडवर गायमुख घाटात सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्याकडून 24 मे 2024 ते 7 जून 2024 पर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने त्यावेळेस घोडबंदर रोडवर जड अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार आहे। जनतेची गैरसोय होऊ नये याकरता सर्वसाधारण नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करून जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे। प्रवेश बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 अहमदाबाद गुजरातकडून ठाणे नवी मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी घोडबंदर रोड काजूपाडा गायमुख मार्गे प्रतिबंध करण्यात आला आहे। पर्यायी मार्ग मनोर टोलनाका येथून डावे वळण घेऊन पोशेरी पाली वाडा नाका शिरीषपाडा येथून अंबाडी भिवंडी मार्गे इच्छितस्थळी जातील। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 पालघर वसई बाजूकडून येणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाक्यापासून वरसावे बाजूकडून येण्यासाठी प्रवेश बंद आहे। पर्यायी मार्ग चिंचोटी मार्गे कामण खारबाव अंजूर फाटा भिवंडी मार्गे इच्छितस्थळी जातील। पश्चिम द्रुतगती मुंबई व काशीमेरा बाजूकडून घोडबंदर रोड ठाणेकरिता जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे। पर्यायी मार्ग सदर वाहने वर्सोवा ब्रिजवरून सरळ राष्ट्रीय महामार्गावरून चिंचोटी फाटा ते कामण अंजूर फाटा भिवंडी मार्गे इच्छितस्थळी जातील। हलके वाहनांसाठी गायमुख घाटात घोडबंदर ठाणे वाहिनीवर काम करताना काजूपाडाकडून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक इंडियन पेट्रोल पंपजवळील कटमधून ठाणे वरसावे वाहिनीवर रॉंग साईडने येऊन पुढे निरा केंद्र समोरील कटमधून गायमुखवरून इच्छितस्थळी जातील। सदरची वाहतूक अधिसूचना ही पोलीस वाहने फायर ब्रिगेड रुग्णवाहिका ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू होणार नाही। सदरची वाहतूक अधिसूचना ही काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे। फाउंटन हॉटेल मीरा भाईंदर ते ठाणे शहराकडे जाणारा घोडबंदर रस्ता याचे गायमुख घाटामध्ये रस्ते दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिनांक 24 मे ते 7 जून पावेतो करण्यात येणार आहे। त्याकरिता सदरचा रस्ता हा जड व अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सदरची वाहतूक ही पर्यायी मार्गाने जाणे अपेक्षित आहे। तसेच हलक्या वाहनांनी देखील जास्तीत जास्त पर्यायी मार्गांचा वापर करावा, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे। धन्यवाद।